देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे. शेतीपासून ते कामगारांपर्यंत, पर्यटनापासून रस्त्यापर्यंत सर्व मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता पहिली घोषणा आपण पाहूया. कामगार सुधारणा. ई-श्रम पोर्टलचे अन्य पोर्टल्सबरोबर एकीकरण करून एकाच ठिकाणी कामगार सेवांशी समस्यांवर उपाय मिळेल. यात नोकरीच्या शोधात असलेल्यांना संभाव्य नियोक्ता आणि कौशल्य प्रदात्यांशी जोडणाऱ्या प्रणालीचा समावेश असेल. उद्योग आणि व्यापारासाठी अनुपालन सुलभ बनवण्यासाठी श्रम सुविधा आणि समाधान पोर्टलची पुनर्रचना करण्यात आली आहे. आता ऊर्जा सुरक्षा. उपलब्ध प्रवेश, सुरक्षितता आणि परवडण्याजोगी. पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजनेच्या अंतर्गत 1.28 कोटीहून अधिक नोंदणी आणि 14 लाख अर्ज प्राप्त. संपूर्ण ऊर्जा मिश्रणाच्या हेतूने विजेचा साठा आणि नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण करण्यासाठी पंप साठा धोरण अंमलात आणणार. अणुऊर्जेसाठी लघु आणि मध्यम अणुभट्ट्या. नवीनतम तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून संशोधन आणि विकास. AUSC तंत्रज्ञानाच्या मदतीने NTPC आणि BHEL यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून सुसज्ज 80 म्हणजे 800 मेगावॅट वाणिज्यिक औष्णिक प्रकल्पाची उभारणी करणे. अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यरत उद्योगांसाठी कामगिरी साध्य आणि व्यापार. या युक्तीनुसार भारतीय कार्बन मार्केट मोडमध्ये संक्रमणासाठी पथदर्शी प्रकल्प राबवता जाईल. विविध 60 समूहांमधील पारंपरिक सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून ऊर्जा लेखापरीक्षण करून त्यांचे स्वच्छ ऊर्जेत रूपांतरण करणे हा या ठिकाणचा मुख्य उद्देश आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. 400 जिल्ह्यांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरून खरीप हंगामासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाणार आहे. 5 राज्यांमध्ये जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरण सक्षम केले जाईल. ब्रूड स्टॉक कोळंबी माशांसाठी न्यूक्लियस प्रजनन केंद्राचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला जलद गतीने मागोवा घेणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकार धोरण आखले जाणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट जाहीर करण्यात आलेलं आहे. आता पुढची अपडेट पाहूया. ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शहर विकास. शहर विकासाची केंद्रे. आर्थिक आणि परागमन नियोजनाद्वारे शहरालगत निमशहरी भागाची सुव्यवस्थित विकास. विद्यमान शहराच्या क्रिएटिव्ह ब्राउनफील्ड पुनर्विकासासाठी कृती आराखडा तयार. 100 मोठ्या शहरासाठी पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवा पुरवठा. 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांमध्ये संक्रमणस्नेही विकास योजना. 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना PM आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत समाविष्ट केले जाईल. निवडक शहरांमध्ये 100 साप्ताहिक बाजार किंवा खाऊगल्ल्या. औद्योगिक कामगारांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रक्रियेतून या ठिकाणी उत्पन्न. आता उत्पन्न आणि सेवा पाहूया. MASME म्हणजे त्यांच्या अडचणीच्या काळात बँकेकडून पतपुरवठा चालू ठेवण्यासाठी सुविधा देण्यासाठी नवीन प्रणालीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखावरून आता 20 लाखापर्यंत वाढवली. TREDS म्हणजे प्लॅटफॉर्मवर अनिवार्य ऑनबोर्डिंगसाठी वार्षिक उलाढालाची मर्यादा 500 कोटीवरून 250 कोटीपर्यंत कमी केली जाणार आहे. आता MSME क्षेत्रात 50 बहुउत्पादन खाद्य विकेकरण युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक या ठिकाणी. आता आपण पायाभूत सुविधा पाहूया. अमृतसर कोलकाता औद्योगिक पट्ट्यात गया इथे औद्योगिक केंद्र विकसित केले जाणार आहे. 26,000 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाणारे रस्ते जोड प्रकल्प खालीलप्रमाणे आहे. पाटणा,
पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर भागलपुर द्रुतगती मार्ग, बोधगया राजगीर वैशाली दरभंगा डोंगरकडा, बक्सर इथे गंगा नदीवर अतिरिक्त दुपदरी सेतू। विद्यमान आर्थिक वर्षात आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यासाठी 15,000 कोटी रुपयाचा विशेष आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता ही पुढची अपडेट पाहूया। ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पर्यटनाबाबत। गया येथील विष्णुपद मंदिर आणि बोधगया येथील महाबोधी मंदिर यांचे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र म्हणून रूपांतर केले जाण्याच्या हेतूने सहकारी म्हणून विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर राजगीर सर्व समावेशकदृष्ट्या केले जाणार विकसित। नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार। नालंदा विद्यापीठाचे पुनरुत्थान करत त्यांचे समृद्ध असे गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे। आता आधुनिक काळानुरूप सुधारणा। अर्थव्यवस्थेच्या डिजिटीकरणाला गती देण्यासाठी तंत्रज्ञान, व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी जनविश्वास विधेयक 2.0, व्यवसाय सुधारणा कृती योजना आणि डिजिटलीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल। विदा कारभार डेटा गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी क्षेत्रनिहाय विदा तपशील म्हणजे सेक्टरल डेटाबेस, वित्तीय शहाणीव बाळगत संबंधित समस्याचे निराकरण करण्यासाठी पेन्शन योजनेचे पुनरावलोकन करणारी या ठिकाणी समिती गठीत होणार आहे। आता नादारी आणि दिवाळखोरी संहिता इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड म्हणजे IBC आणि न्यायाधिकरण दिवाळखोरी आणि नादारी संहिता कार्यक्षम करण्यासाठी एकात्मिक तंत्रज्ञान मंच स्थापन केला जाईल। मर्यादित भांडवली भागीदारी LLAP स्वेच्छेने बंद करण्यासाठी केंद्राच्या कंपनी तात्पुरती बंद करण्याबाबतच्या गतिमान सेवाचा विस्तार, कर्ज वसुली न्यायाधिकरणाने मजबूत केली जातील आणि वसुलीला गती देण्यासाठी अतिरिक्त न्यायाधिकरणे स्थापन केली जातील। अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।